शूर्पणखा नावाची जी काय असणारी राक्षसी आलेली म्हणतात. त्यावेळेस छळ करण्यासाठी आले त्यावेळेस माझ्या लक्ष्मणानं काय केलं, त्या बाईचं नाक आणि कान कापलं. तसंच बोंबलत राजा रावणाकडे गेली. त्याचा कैवार घेऊन खरं दुसरं तिसरा हजार राक्षस तिथे आले. परंतु माझ्या रावणानं सगळ्याची माती केलं. म्हणून पुढचं भविष्य ओळखून बहिणीला पंचवटीचं राज्य दिलं होतं. ते राज्य शूर्पणखेला पळवून लागलं आणि जनस्थान असणार माझ्या रामानं ब्राह्मणाला दान केलं. बहीण रडत राजा रावणाकडे गेली. राजा रावणानं बघितलं माझ्या बहिणीला दुःख झाले, कसं करावं. बहिणीनं सांगितली होती, लय 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 देखणी पोरगी त्या दोन्ही पोरावा संघ हाय. तुला बायको अगदी शोभती आहे. तू चौथा चौकड्याचा राजा आहे. आम्ही माझ्या लेकराला मारलेलं जे काय सूड आहे ती सुडाचा प्रवास कर आणि त्या बाईला पळवून ने. शूर्पणखेनं राजा रावणाला सांगितलं आणि राजा रावणाला बोला घेण्यासाठी अनेक राक्षस आले, अनेक कटकारस्थान झाले. परंतु माझा राम एका बाणात सर्वांचा नाश केला. आणि बघा म्हणले राजा रावणाने काय नाटक केलं. मारीच नावाच्या राक्षसाला सांगितलं सोन्याचं हरिण हो. आता राजा बोलत दल हरे, बायको बोले नवरा डुले मारा. बरोबर आहे की नाही, जगाची रीत आहे. हा राजा रावणानं मारीचाला सांगितलं मला सीतेचं हरण करायचंय. त्यासाठी काय केलं पाहिजे, सोन्याचं हरिण होतं पाहिजे आणि पंचवटीच्या ठिकाणी गेलं पाहिजे. राजाची आज्ञा संबंध मानली महाराज. मारीच हरणाचं रूप धारण केलं. सोनेरी हरण झालं आणि सीतामाईला भोळण पडली महाराज. ते राजा रामाला सांगितलं. आता कुणाला चुकले का महाराज, बालहाट चुकलनी, स्त्री हाट चुकलनी चुकले का. बायकोनं परवा म्हणली महाराज, तुम्ही एवढं परमार्थ करता, एवढं खाता पिता बाहेर, मला जरा तर काहीतरी करावं. म्हणजे लगीन होऊन 15 वर्ष झाले, का करतो हो म्हणलो. मला 3 तोळ्याच्या पाटल्या, 8.5 ग्रामचं झुमका, म्हणजे झुमक्यातलं झुमका म्हणून मला माहिती बरं का. बाहेर लय हुशार हो. झुमक्यात आता अगोदर तर केलेलं होतं, परंतु मला नवीन पाटल्या करा म्हणले. 3 तोळ्याच्या पाटल्या केलो. झुमक्यात झुमका बसव कल्याणला जाऊन चांगलं सोडवणार ते केलं. 8.5 ग्रामचं मला बाई देवाला नटून फुगून भोपळा फुगले मी. आणि म्हणजे हे चुकत नाही तुम्हाला. घरातला जो महागुरु आहे, बाल हात चुकला नाही, स्त्री हात चुकला नाही महाराज. आता इथून गेलो जळकोटला गेलो की फोन आला ना, बरोबर आहे आले का नाही येते. 100 रुपयाच्या काटवरी पोराला न्यावंच लागतंय. म्हणून बाल हात चुकलनी, स्त्री हात चुकलनी. रामापुढे घरानं गायली, रामापुढे भीक मागितली सीतामाईनं. नाथ नाथ, आता आपण 14 वर्ष वनवास संपल्यानंतर अयोध्येला जावं लागते. आणि अयोध्येला जाण्यापूर्वी ते सोनेरी हरण आहे ना, त्या हरणाला मारा, त्याचं कातड घ्या आणि त्या कातड्याची माझी चोळी शिवून आनंदाने अयोध्येला जाऊ. रामाला पटलं. रामानं त्या हरणीच्या मागे लागलं, बाण मारत गेला.
सोडून पाठीमागे निघून गेला. एवढी संधी राजा रावणाला साधलं आणि सीतामाईला उचलून घेऊन चालल्यानंतर जटायू येऊन काय केलं? आणि बघा अशा प्रकारे म्हणलं पंचवटीच्या ठिकाणी काय झालं? लक्ष्मणा 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 म्हणून आवाज आला. सीतामाईला वाटलं, काय वाटलं? माझा नवरा संकटामध्ये आहे, माझा नवरा संकटामध्ये आहे आणि माझा लक्ष्मण असणारा धीर मला सोडून जाईना झालेला आहे. नाही त्या शब्दामध्ये सीतेनं लक्ष्मणाला बोललं, म्हणून लक्ष्मणाचा नाविलाज झाला आणि त्या आवाजाचा दिशेने गेला. एवढी संधी राजा रावणानं साधली आणि सीतेमाईला उचलून घेऊन गेलं. बोला आणि अशा पद्धतीने सीतेचं अपहरण केलं, विमानामध्ये बसलं. त्यावेळेस या पंचवटीच्या ठिकाणी असणारा जटायू नावाचा पक्षाला सुद्धा रामाची ओढ निर्माण झाली. महाराज आपण तर माणसाव, रामायण कुणाला सांगा? अरे धोंड्याला जर रामायण सांगितलं तर पाषाणाला पाझर फुटेल. एवढी सुंदर कथा नाथबाबाने लिहिली महाराज. एवढं सामर्थ्य या रामायणामध्ये आहे. त्यावेळेस जटायूनं सीतेचं रक्षण करण्याचं वचन माझ्या रामाला दिलेलं होतं आणि त्यामुळं जटायूनं आकाश मार्गाच्या ठिकाणी जाऊन रावणासंग लढलं, परंतु नाविलाज झाला महाराज. राजा रावणानं कपटानं माझ्या जटायूचे पंखे छाटले. जटायू लोळत म्हणला आणि त्याच ठिकाणी माझा राम गेला. जटायूला घेतलं. जटायूनं सर्व वृत्तांत कथन केला महाराज आणि जटायूनं प्राण सोडला. पुढे मार्गक्रमण करत करत राम पुढे निघाले. पुढे मार्गक्रमण करत असताना कबंध नावाचा हा मोठा राक्षस महाराज रामाला आणि लक्ष्मणाला गिळंकृत करण्यासाठी आला. किती संकट यावं देवाला. देवाला संकट चुकले का मामा? आपण तर मानवा बरं का, खरंय का खोट आहे? कबंध नावाचा राक्षस रामाला आणि लक्ष्मणाला गिळण्यासाठी आला, परंतु माझ्या रामानं एकाच बाणात त्या कबंधाला मारलं आणि पुढे मार्गक्रमण करू लागले. महावीर आम्ही भेटलो स्वामी असताना पंचवटीच्या ठिकाणातून पंपा सरोवर नावाचं सरोवर होतं आणि त्या ठिकाणी माझा राजा किष्किंधापती सुग्रीव, अंगद, नळ, नीळ, जामवंत आणि मी स्वतः अंजनी पुत्र मारुतराय तिथे बसलो होतो. तिथे राम आले, तिथे लक्ष्मण आला आणि तिथं आमची एकमेकाची गाठ झाली. तिथेच सख्य निर्माण झालं. हनुमंतराय भरताला सांगू लागले, वाली सुग्रीवा वैर भारी गाला राज हिरोरी धनकरी आंबा घालोरी बाहेरी राज्य करी किष्किंधे. आणि त्या किष्किंधे नगरीचा राजा वाली होता महाराज. सुग्रीव आणि वाली दोन सख्खे भाऊ आणि त्या वालीला सुग्रीवावर अनाचार करून अत्याचार करून त्या सुग्रीवाची बायको आपली करून घेतली आणि राजा सुग्रीवाला बाहेर काढलं. त्यावेळेस सर्व वृत्तांत माझ्या रामाला सांगितलो. राम पुढे काय केले? रामासी रामे पुढाविले आमासी मारोनिया वारी सुग्रीवासी काय केलं प्रभू रामचंद्रानं? आम्ही सर्व वृत्तांत सांगितला, भावाभावातलं भांडण सांगितला, भावाभावातला वाद सांगितला. खरंच आमच्या रामाला अन्याय सुग्रीवावर झालेलं कळालं आणि वालीचा निपात माझ्या रामाने केलं आणि किष्किंधेचं राज्य माझ्या सुग्रीव राजाला दिलं. एवढा मोठा पराक्रम माझ्या भगवंताने केलेला आहे असं हनुमंतराय भरताला सांगू लागले. धडकरी पाठविला बोला सांगा ते
अशा पद्धतीने म्हणलं प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनं आम्ही अनेक ठिकाणी जाऊन जसं सुग्रीवानं सांगितलं त्या पद्धतीने म्हणलं सर्व कार्य या ठिकाणी केलो आणि अशा प्रकारची पूर्ण वृत्तांत जो काय हनुमंतराय सांगू लागले. सीता सुंदी अनिलिती बघ निघाले नवराई कधी सत्य करवीत बाई दोई बाई रघुराजा. आणि अशा पद्धतीने म्हणलं सीताचा शोध म्हणलं झाला आणि पुन्हा म्हणलं आम्ही या ठिकाणी युद्ध करण्यासाठी तत्पर झालो असा वृत्तांत हनुमंतराय सांगू लागले. विभीषणाची कमी रावणाची न बारी तो त्याच्या बदलाची हातात हलकल्याची तो बापाची पैकरण बापरे परमी हाती पर्वत घेरी नागरिकांची त्वरित हे रातीचे तू बांधिला. आणि अशा पद्धतीने महाराज काय झालं राजा रावणाला त्याचा भाऊ विभीषण सांगण्याचा प्रयत्न केला. आता जिथं घर आहे तिथं एक कोणा माळकरी राहतेच महाराज. सगळेच माणसं असते असं काही नाही परंतु एकाच्या पुण्याने घर चालते. बरोबर आहे का? तसं राजा रावणाच्या नगरीमध्ये लंकेमध्ये विभीषण महान वैष्णव भक्त होता आणि त्यानं सांगण्याचा प्रयत्न केला राजा रावणा अरे बाबा ज्याची बायको तू आणलास ती बायको त्याची परत कर कारण तो ब्रह्मांडाचा मालक आहे हे त्यामध्ये सुद्धा हित आहे असं सांगायला गेल्यानंतर त्या विभीषणाला राजा रावणानं आपल्या छातीवर लाथ मारली. महाराज भावाच्या छातीवर लाथ मारली. धडकन विभीषण खाली कोसळले. नाविलाज झाला आणि शेवटी अंगदाला सुद्धा शिष्टाईला पाठवलं. राजा रावणानं मान्य केलेलं नाहीये. अहंकार उलट जास्त झाला आणि त्यावेळेस रामाचा नाविलाज झाला. सेतू बंधन केलं आणि सेतू बंधन करून लंकेच्या शेजारी आम्ही आलो. अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न झाला परंतु राजा रावण ऐकलेलं नाही. युद्धाला तयार झाला आणि आम्ही युद्ध त्या ठिकाणी सुरुवात केली. बघा किती कळवळ आहे रामाला. रामाने विचार केला युद्ध सुरुवात झालं. अनेक लोक राक्षस लोक मारले गेले महाराज. रक्ताची नदी वाहू लागली. रामानं बघितलं माझ्या मालकानं बघितलं नाही म्हणले. एकानं अपराध केले. कोणाने केले? रावणानं अपराध केले. मग रावणानं अपराध केले तर त्या रावणाला शासन करावं का या लोकांना करावं? निरपराधी केवी मारू मनाने मांडीला शिष्टाचारू जो बुद्धीचा सागर तो विरू पाठवला. महाराज रामाने विचार केले आणि विचार करून वालीपुत्र अंगदाला शिष्टाईला पाठविले. शिष्टाईचा काही उपयोग झाला नाही म्हणून युद्धाला सुरुवात झाली. श्रीराम दीन दयाळ श्रीराम श्रीराम कृपा करोळ प्रणत बाळ. राम माझा कृपाळ आहे. सज्जनांचा उद्धार करणारा माझा राम आहे आणि दुष्टांचा नाश करणारा माझा राम आहे. एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य राम हा जगाचा मालक आहे. राम कळवळ आहे. राम कृपेचा कोमळा राम जिमीचा जिव्हाळा राम कृपाळू कळवळालो काय सकळ देखो. अहो मला सर्व लोकांचा सांभाळ करणारा राम आहे. कणवाळू आहे. जिव्हाळू आहे आणि ज्याला निष्ठेने भक्ती केले त्याचा उद्धार करणारा माझा राम आहे. रामे जगाचे रामे जगाचे स्थिती रामे जगाची विश्रांती. काय चाललं भैरव चाल माझ्याला भैरवी बिगर पिठीचा भैरवी चाल वाचणारा महाराष्ट्रामध्ये कोणी नाही. बरोबर आहे का महाराज? बिगर पिठीचा हा माझा राम कसा आहे? कनवाळ आहे. जगाचा उद्धार करणारा आहे. जीवाला जीव लावणारा आहे. नव्हे अरे एखाद्या भक्तावर संकट आलं तर त्या संकटाचं निवारण करणारा माझा राम आहे अशी माहिती हनुमंतराय सांगू लागले. ज्याला ज्ञान आहे त्यालाच पाठवावं लागतंय असं विचार रामाने केलं आणि अंगदा आला. जे काही राजा रावणाला समज घालण्यासाठी युद्ध टाळण्यासाठी होणारा संवाद टाळण्यासाठी
पाठवून दिलं परंतु उपयोग झाला नाही. बघा म्हणजे अशा पद्धतीने राजा रावण अहंकार करलेला होता आणि त्या अहंकाराच्या बाबतीत महाराज राजा रावण ऐकलं नाही. आणि युद्धाला सुरुवात केली आणि सध्या युद्ध घनघोर चालू आहे रे बाबा. भरत राजाला हनुमंतराय बोलू लागले. युद्ध झाले बंधन मंत्री प्रस्तावी मोर इंद्रजितानी महावीर कुमार कुमार मारले बाबा कुमार गणो बाती लागून धोरी बाळा नाग काळ काबू सिर कमल दान छेदिले. आणि अशा पद्धतीने घनघोर युद्ध सुरुवात झालं. अनेक राक्षसांचे कान कापले गेले, हात कापले गेले, रक्ताचा पाठ वाहू लागला. अनामत राक्षसाचे मुळदे त्या ठिकाणी वाहू लागले. असं घनघोर युद्ध रणभूमीच्या ठिकाणी सुरुवात झालं. पंचपुत्राचे दुःख भारी नाही मुखी शंका करी रावणा दुर्दशा थोरी सुरा सुरी. राजा रावणाच्या आगलाचे गेले, बगलाचे गेले, पाहुणे गेले, रावणे गेले, मान मान लेकरं मरून गेले महाराज. दुःख राजा रावणाला झालं. डोळ्या वाट पाणी येऊन पुढं काय झालं वाचा. दुःख आरंभला बहुधा दुर्बलिहार गुणात माझे काही नसले मत दांत खात करकला. राजा रावण मनाच्या ठिकाणी विचार करू लागला. आता सगळेच गेले, सगळे असताना उपयोग झाला नाही. झाला उपयोग भलाटे माणसं मेले महाराज. आता मी एकटा राहून काय करणार आहो? रामामुळे माझी ताकद निष्फळ होणार आहे. परंतु उसाण आणून दात कर कर खाऊ लागलं वाचा. आणि अशा पद्धतीने माझ्या लेकाला लक्ष्मणाला मारलं, नाही कुंभकर्णाला मारलं महाराज, नाही त्या लेकराला मारलं. माझ्यामुळे माझे सगळे लेकर मरून गेले. मी काय करू वाचा. प्रधान मारले आगले सैन्य सेनानी गेले तिने एकले म्या काय करावे. दात खात कर करा डोळे कर करा भवानी तर लागे दोन्ही हात तुझी शक्ती अद्भुत उतरली. बघा म्हणजे अशा पद्धतीचा राग राजा रावणाला झाला. तळपायची आग मस्तकाला गेली. दात कर कर खाऊ लागला. हातामध्ये ब्रह्मशक्ती घेतली आणि घरचा बेल्या लंका ढाल म्हणून स्वतःच्या भावावर शक्ती मारली वाचा. शरणागत मारू आपण त्या कारणे सांगितलं हे प्राण लक्ष्मण याद निग्र शक्तीदान हरितली. घरचा बेल्या लंका ढाल आल्या आल्या विभीषणानं राजा रावणाच्या रथाचे घोडे मारले. मारत उन्हागर कोणाला कोण मारत नाही मारत. घरचा माणूस रणांगणाच्या ठिकाणी रथाचे घोडे मारलं. ह्या जातीनंच माझं सगळं वाटोळ केले. राजा रावणाला विचार केला, ब्रह्मशक्ती काढली आणि त्या विभीषणावर मारली. काय झालं पुढे? लक्ष्मण दावी जरा पाठीची शरणागत घातला शतधा शक्ती छेदून ठेला गाडा दाधून सोडला. आणि माझ्या लक्ष्मणाला किव आली. सूर्यवंशी कुळाचं ब्रीद वाक्य आहे, शरणागताला मरण नाही महाराज. ज्याला शरण आले त्याचं रक्षण करायचं कर्तव्य माझ्या रामाने केलं, माझ्या लक्ष्मणाने केलं. ब्रह्मशक्ती सुई 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 करत येऊ लागली. त्यावेळेस निजवे छाती घेऊन लक्ष्मणानं आपल्या उरावर शक्ती झेलली आणि विभीषणाला वाचवलं रे हनुमंत. हा भरत राजा म्हणून हनुमंत सांगू लागले. मंत्री गेल्या तिनी बुद्धी परतताल हे मागुती आई जरी दारुण तिंदी आली काकुळती सौमित्रा. बघा म्हणले शक्तीला कळवले महाराज, पण आपल्याला कळना. कळवले शक्ती रावणाच्या भात्यातून सुई सुई करत निघाले महाराज. विचार केले हो शक्तीनं, कारण आता महागारी जर गेले मी राजा रावणाच्या भात्यात गेले तर राजा रावण काय मला सोडणार नाही, बरोबर आहे का? परंतु आता अरे ज्याच्यावर नियम धरून सोडलेला आहे, माझा जीवाचं रक्षण करणारा लक्ष्मण आहे, माझा पिता लक्ष्मण आहे. मी जर त्याला शरण गेली तर लक्ष्मण मला पदरात घेईल असा विचार ब्रह्मशक्तीला वाटला. आणि ब्रह्मशक्ती अवतार पुरुषावर पडायची नव्हती महाराज, परंतु विचार केली माझा पिता लक्ष्मण आहे, माझ्या सारख्या
लेकीला पदरात घेईल. विचार ब्रह्मशक्तीने केलं आणि ब्रह्मशक्ती लक्ष्मणाच्या हृदयामध्ये स्पर्श केला. बोला माझखीने अभिमंजूर तिने माझी अंगवण मागे सरदारावर दंड संपूर्ण मत करी. शक्तीने विचार केला, मी जर माघारी फिरले तर राजा रावण मला दंड करणार आहे आणि पुढे लक्ष्मणाच्या हृदयात गेले तर माझा बाप माझा पिता मला वटीत घेणार आहे, म्हणजे मला अभय देणारा हा विचार ब्रह्मशक्ती केली. आणि ब्रह्मशक्ती भगवंतान महाराज या भगवंताच्या भावाच्या लक्ष्मणाच्या हृदयामध्ये स्थिरावली गेली म्हणतात. म्हणून तुझं मी आले शरण वाह! तू शरणागत शरण्य क्या बात! तुपेक्षा वे मदला गुण करण्यापूर्ण मी तुझी. शक्ती बोलू लागली बरं का माय. शक्ती काय बोलू लक्ष्मणाला बोलू लागली, हे पितिया अरे म्हणला तू शरणाला शरणगत देणारा, शरणाकर्त्याला तू जवळ करणारा, अरे शरणागताला पाठीशी घालणारा तू आहे. जर मी परत गेले तर मला राजा रावण दंड करणार आहे, राजा रावण मला शासन करणार आहे. त्याच्यापेक्षा तुझ्या भात्यात तुझ्या हृदयात तुझ्या देहात मी स्थिरावते, मला जागा द्या म्हणून विनवणी ब्रह्मशक्ती करू लागली. कन्या होऊन वाह! त्याने अत्यंत कृपा आली. वाह! सौमित्र शरणागता मामुली अंगीकारी ब्रह्मशक्ती. आणि ज्यावेळेस ब्रह्मशक्ती बोलू लागली त्यावेळेस महाराज लक्ष्मणाला जीव आली. खरंच माझी लेक माझ्या घरापर्यंत येऊ लागलेली आहे, माझी लेक माझ्या हृदयामध्ये सतत राहावा असं वाटू लागलेलं आहे. मग आता एखादी लेक बापाला जड होईल का महाराज? होत नाही. हा तशी अवस्था माझ्या लक्ष्मणाची झाली आणि येणाऱ्या ब्रह्मशक्तीला आपल्या हृदयामध्ये लक्ष्मणानं झेलली म्हणतात. कन्या झाली उपहार जनागतीची अंगीकारी सौमित्र अत्यंत कृपा भरीत ठारागत निलहृदयी. आणि अशा पद्धतीने ब्रह्मशक्ती माझ्या लक्ष्मणामध्ये हृदयामध्ये निवांत स्थिरावली. कारण बापाचं कर्तव्य लेकीला जागा द्यावं, बापाचं कर्तव्य लेकीला माया करावं, बापाचं कर्तव्य लेकीला आधार द्यावं. हा भाव माझ्या लक्ष्मणानं धरला आणि येणाऱ्या ब्रह्मशक्तीला हृदयामध्ये सामावून घेतलं. रे भरत राजा आता विनंती कर, मला मोकळा कर, माझ्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी मला जाऊ दे रे भरत राजा म्हणून हनुमंतराय बोलू लागले. जरी उपेक्षू येसी तरी जगी होईन उपहासी ब्रह्म बनादय शक्तीची ब्रह्मणापासी निज पूज्य. बघा म्हणले लक्ष्मणाने विचार केला, येणारी ब्रह्मशक्ती आहे ही ब्रह्मशक्ती मयासुरानं म्हणजे सासऱ्यानं राजा रावणाला दिलेली होती महाराज. बरोबर आहे का महाराज? मग आता ब्रह्मदेवाचा अपमान होता कामा नये ही लक्ष्मणानं अंतःकरणाच्या ठिकाणी विचार केला. म्हणून येणारी ब्रह्मशक्ती आपल्या हृदयामध्ये घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये माझा लक्ष्मण रणभूमीच्या ठिकाणी पल्ला रे भरता हनुमंत कथा सांगू लागले. उपेक्षिता पूर्ण पदयो बैसेल माता वदिले तरी करणांगद तरी अनर्था माझारी पडिले. बघा म्हणजे जर ब्रह्मशक्ती परत गेली तर पूर्ण अनर्थ होणार आहे. कारण लक्ष्मणाचं हृदय सोडून जर दुसरीकडे गेली तर या जगाचा नाश होणार आहे. म्हणून लक्ष्मणानं सावधपणे अलघाटपणे येणाऱ्या ब्रह्मशक्तीला आपल्या हृदयामध्ये जागा दिली असा वृत्तांत सांगू लागला. मग आता भरत राजा मला विलंब होऊ देऊ नकोस, कारण रक्ताच्या थारोळ्यात माझा लक्ष्मण पडलेला आहे. सगळ्याची मर्जी माझ्या लक्ष्मणानं राखलेला आहे. दुःख माझ्या रामाला झालेलं आहे, 18 पद्म वानराला दुःख झालेलं आहे, किष्किंधापती राजाला दुःख झालेलं आहे. जर मी नाही इथून गेलो, जर नाही लक्ष्मण उठला तर सर्व प्राणाला मुक्ती भरत राजा मला आज्ञा दे म्हणू लागला. आणि बघा म्हणजे आता जर मला सोडला तर म्हणजे या जगाचा उद्धार होणार आहे.
जगासाठी राम कार्याला लागणार आहेत आणि रामराजाची गुढी या ठिकाणी उभा टाकणार आहे. जर मी नाही गेलो, मी जर नाही पोचलो, सगळ्यांचाच निपात होणार आहे. अशा प्रकारचा वृत्तांत हनुमंतराय सांगू लागले. छत्तीस कोटी देव राजा रावणाच्या बंदीखान्यामध्ये आहे. लक्ष्मण कधी एकदा उठे, राजा रावणाचा वध रामाच्या हातून कधी होईल आणि सीतेची सुटका झाल्यानंतर आमच्या 33 कोटी देवाची सुटका प्रभू रामचंद्र करणार आहे. सर्व वाट पाहू लागलेले आहेत. म्हणून भरत राजा, मी विनंती करतो, मला आता रणभूमीच्या ठिकाणी जाऊ द्या, उशीर करू नका. विभीषणाला वचन दिलेलं आहे. काय केलेलं आहे? दुष्ट दुराचारी राजा रावणाला मारेल आणि लंकेचं राज्य विभीषणाला मी देईन. महाराज अगोदर राज्याभिषेक केले प्रभू रामचंद्रांनी. येणं नाही, सामर्थ्य कळालं का? सामर्थ्य होतं. विभीषण ज्या वेळेस शरणागत आला त्यावेळेस राजा रावण जिवंत असताना लंकेचा राज्याभिषेक प्रभू रामचंद्रानं केलेलं होतं. ती सत्यता आणायची आहे, ते गोष्टी सत्यतेमध्ये उतरायचं आहे. म्हणून आता मला लवकर जाऊ द्या म्हणून विनंतीपूर्वक बोलू लागले. तुमची सेवा करून करा.